नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण ग्रामसेवकमधील तांत्रिक घटकावरील प्रश्नपत्रिका क्रमांक 4 बघणार आहोत। चला मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, सल्फरिंग करताना 1 किलो द्राक्ष घड्यासाठी किती ग्रॅम गंधक घ्यावे? ऑप्शन आहे 3 ग्रॅम, 6 ग्रॅम, 1 ग्रॅम, 1.5 ग्रॅम। किती ग्रॅम घ्यावे? 3 ग्रॅम गंधक सल्फरिंग करताना द्राक्ष घड्यासाठी घ्यावे। नंतरचा प्रश्न आहे, कोरडवाहू फळझाडांमध्ये बाष्पीभवन रोखण्यासाठी कोणते रसायन फवारले जाते? कोरडवाहू क्षेत्रामध्ये जे फळझाड आहे त्यातलं बाष्पीभवन रोखण्यासाठी त्याच्या कोणत्या रसायनाची फवारणी केली जाते? सायटोकायसिन, केओलिन, इथिलीन आणि ॲसिटिलीन। कोणत्याची? तर केओलिनची फवारणी केली जाते, केओलिन। नंतरचा प्रश्न, उद्यानातील किती टक्के भाग हिरवळीने व्यापलेला असावा? उद्यानातील 50% भाग हा हिरवळीने व्यापलेला असावा। फळे पिकविताना जास्तीत जास्त किती टक्के साखरेचा पाक वापरतात? 20 ते 30%, 40 ते 50%, 70 ते 75 आणि 60 ते 65%। किती टक्के साखरेचा पाक हा फळे पिकवताना वापरतात? 60 ते 65% पाक वापरतात। तणनाशकाची फवारणी करण्यासाठी कोणते नोझल असलेले पंप वापरावा? ट्रिपल ॲक्शन, हायजेट स्प्रे गन, हॉलकॉन आणि फ्लड जेट। कोणतं वापरावा? फ्लड जेट हे नोझल असलेले पंप तणनाशकाची फवारणी करण्याकरिता वापरावे। टोमॅटोची कोणती जात जीवाणू मर रोगाला बळी पडत नाही? पुसा, रुबी, सिलेक्शन 120, वैशाली, सोनाली। कोणती जात आहे? सोनाली ही जात टोमॅटोची जीवाणू मर रोगाला बळी पडत नाही। फळ प्रक्रियेमध्ये पदार्थ टिकविण्यासाठी साधारणपणे काय वापरतात? लिंबाचा रस, साखर, कडुलिंब, हळद। फळ प्रक्रियेमध्ये पदार्थ टिकविण्याकरिता साखरेचा सर्वसाधारणपणे वापर केला जातो। टिश्यू कल्चर प्रयोगशाळेत कॅलस दूषित होण्याचे कोणते प्रमुख कारण आहे? वाढ खोलीतील प्रकाश तीव्र असणे, वाढ खोलीतील तापमान कमी असणे, वाढ माध्यमांचे घटक अयोग्य असणे किंवा एक्सप्लांट रोगमुक्त असणे। काय आहे याचं उत्तर? टिश्यू कल्चर प्रयोगशाळेत कॅलस दूषित होण्याचं प्रमुख कारण आहे एक्सप्लांट रोगयुक्त असणे। चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या खनिजांचा वापर करतात? अभ्रक, आयर्न पायराइट, गारगोटी, डोलोमाइट। कशाचा वापर करतात? चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनी सुधारण्यासाठी आयर्न पायराइट या खनिजाचा वापर करतात। फुलकोबीमध्ये व्हिप्टेल विकृती कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होते? नायट्रोजनच्या, बोरानच्या, मॅग्नेशियमच्या की मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे। कशाच्या कमतरतेमुळे फुलकोबीमध्ये व्हिप्टेल ही विकृती येते? तर ती येते मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे व्हिप्टेल विकृती येते। नंतरचा प्रश्न बघूया, वितरण साखळीत कोणते घटक वस्तूच्या किमतीतील वाढीला कारणीभूत ठरतात? दलाल, उत्पादक, ग्राहक, घाऊक व्यापारी। कोणते? तर वितरण साखळीत घाऊक व्यापारी हा प्रमुख घटक आहे वस्तूच्या किमतीतील वाढीला कारणीभूत ठरणारा। संत्र्याची झाडे कोणती अन्नद्रव्ये सर्वाधिक प्रमाणात शोषून घेतात? कॉपर, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम। कोणतं? संत्र्याची झाडे ही कॅल्शियम हे अन्नद्रव्य सर्वाधिक प्रमाणात शोषून घेतात। राष्ट्रीय बियाणे धोरण कधी जाहीर करण्यात आले? 2002, 2003, 2004, 2005। राष्ट्रीय बियाणे धोरण हे 2002 ला जाहीर करण्यात आले। नंतरचा प्रश्न, बटाट्याच्या चिप्स तयार करण्यासाठी बटाट्याची कोणती जात उत्तम आहे? कुफरी लवकर, कुफरी चंद्रमुखी, कुफरी सिंदुरी, कुफरी ज्योती। कोणती जात बटाट्याची चिप्स तयार करण्यासाठी अतिउत्तम आहे? कुफरी सिंदुरी ही जात अतिशय उत्तम आहे। नंतर बघूया, ऊस पक्वतेच्या वेळी ऊसाच्या ब्रिक्स किमान किती असावा? 16, 19, 21, 24 किती असावा? 21। ऊस पक्वतेच्या वेळी
ऊसाच्या ब्रिक्स हा किमान 21 असावा. खालीलपैकी कोणते कार्य व्यवस्थापनाशी निगडीत नाही? संगणक, नियोजन, संघटन, नियंत्रण. कोणतं कार्य व्यवस्थापनाशी निगडीत नाही? संगणक. नियोजन व्यवस्थापनात येते, संघटन येते, नियंत्रण येते. चला, महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर बोंबील मासेमारीसाठी कशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो? डोल, जाळ्यांचा, पर्सिनचा, पॉलचा, गिलनेटचा. कशाचा वापर जास्त मोठ्या प्रमाणात केला जातो? डोल, जाळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अनहायड्रस अमोनिया हे कोणत्या स्वरूपातील खत आहे? गाठीच्या स्वरूपात, दाणेदार, पावडर, द्रवरूप. कोणत्या स्वरूपातलं खत आहे हे? अनहायड्रस अमोनिया हे द्रवरूप स्वरूपातलं खत आहे. वांग्याच्या कोणत्या जातीच्या फळांच्या देठावर जास्त प्रमाणात काटे असतात? ग्रीन बंच, मांजरी गोटा, सुरती गोटा, अंगोरा. कोणत्या जातीच्या? मांजरी गोटा या वांग्याच्या जातीच्या फळाच्या देठावर जास्त काटे असतात. नंतर बघूया, घाटे अळीच्या कोशावस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पूर्ण होते? खोडात, मातीत, घाटात, पाण्यात. कुठे पूर्ण होते घाटे अळीच्या कोशावस्था? मातीमध्ये पूर्ण होते. पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांना कोणता रंग येतो? तपकिरी, लाल, काळा, जांभळा. तर पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे तपकिरी रंग येतो. महाराष्ट्रात एकमेव मत्स्य महाविद्यालय कोणत्या ठिकाणी? मुंबई, परभणी, नागपूर, रत्नागिरी. तर महाराष्ट्रात एकमेव मत्स्य महाविद्यालय हे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. अलार हे संजीवक कोणत्या गटात येते? ऑक्सिन वाढ करणारे, जिब्रेलिक्स आणि वाढरोधक. कोणत्या गटामध्ये येते अलार हे संजीवक? वाढ रोधक मध्ये येते. नंतर ताकाच्या प्रत्येक 100 ग्रॅम मध्ये किती टक्के स्निग्ध पदार्थ असतात? 0.5%, 0.8%, 1.1% की 1.5%. माझ्या माहितीनुसार 1.1%. 100 ग्रॅम मध्ये 1.1% स्निग्ध पदार्थ असतात. उत्तर कन्फर्म करून घ्यायचं काय ते तर. पोर्क कशाच्या मांसाचे नाव आहे? बकरी, मेंढी, डुक्कर, गाय. सर्वांनाच माहिती आहे डुकराच्या मांसाला पोर्क कसे म्हणतात. ॲग्मार्क कायदा कधी संमत करण्यात आला? ॲग्मार्क कायदा हा कधी संमत करण्यात आला? 1927, 1937, 1947 आणि 1957. कधी करण्यात आला? 1937ला संमत करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात आदिवासी कल्याण संचालनालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? 1962, 1972, 1988, 1987. कधी करण्यात आले? 1972ला महाराष्ट्र राज्यात आदिवासी कल्याण संचालनालय स्थापन करण्यात आले. बागेतील कोणत्या घटकाच्या उभारणीसाठी सोलिंग आणि कोपिंग करावे? बागेतील कोणत्या घटकाच्या उभारण्यासाठी सोलिंग आणि कोपिंग करावे? झुडपे, धबधबे, रॉकरी आणि वृक्ष. तर कशासाठी? धबधबेसाठी करावे. ऊसाच्या मळीपासून तयार केलेले इथेनॉल की जे पेट्रोलमध्ये मिसळता येऊ शकते हे मूलतः काय आहे? जे इथेनॉल आहे आपण ऊसाच्या मळीपासून तयार करतो ते पेट्रोलमध्ये मिसळतं आपण, तर ते मुख्यतः काय आहे? फेनॉल, कीटोन, अल्कोहोल आणि अल्डिहाइड. तर याला अल्कोहोल असेही म्हणतात. इथेनॉलला अल्कोहोल असेही म्हणतात. फ्लोरीन हे कशाचे अपरूप आहे? फ्लोरीन हे कार्बन, नायट्रोजन, क्लोरीन, ऑक्सिजन. कशाचं अपरूप आहे हे? कार्बनचं अपरूप आहे. नंतरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीची बायोडिझेल उत्पादनासाठी पडीत जमिनीवर लागवडीसाठी शिफारस केलेली आहे? निलगिरी, साग, कॅसिया, जट्रोफा. तर जट्रोफा ज्याला वन एरंड असे म्हणतात त्या वनस्पतीची बायोडिझेल उत्पादनासाठी पडीत जमिनीवर लागवड करण्याची शिफारस केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ आणि असेच नवीन माहिती मिळत राहील. चला नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या बियांपासून केलेला सेंद्रिय रंग अन्नपदार्थांना रंग देण्यासाठी वापरतात? कोणत्या बियांपासून आपण जो सेंद्रिय रंग बनवतो तो अन्नपदार्थांना रंग देण्यासाठी वापरला जातो? बिक्सा, सेंद्रिय, हिरडा आणि अ व ब दोन्ही बरोबर. तो कोणता आहे? बिक्सापासून पण बनवलेला वापरतात आणि सेंद्रियपासून पण, दोन्ही बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्ही बरोबर. बिक्सा आणि सेंद्रिय बियांपासून आपण सेंद्रिय रंग बनवतो. नंतरचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील ऊसर जमिनीत कोणत्या झाडांची लागवड टसर रेशीम तयार करण्यासाठी करतात? तुती, बाभूळ, लिंबू, अर्जुन. कोणत्या झाडाची लागवड टसर रेशीम तयार करण्यासाठी करतात? तर ते आहे अर्जुन. अर्जुन झाडाचे पानं टसर रेशीमसाठी वापरतात. आंबा मोहरचे कोणत्या रोगामुळे खूप नुकसान होते? करपा, मर, भुरी, काजळी. आंबा मोहरचे भुरी या रोगामुळे खूप नुकसान होते. गवारडिंक म्हणजे गम, गवारीच्या झाडाच्या कोणत्या भागापासून काढतात? गवारीच्या पानांपासून, गवारीच्या मुळांपासून, गवारीच्या बियांपासून आणि गवारीच्या खोडापासून. जो गवारडिंक केला जातो तयार, गवार गम, तो गवारीच्या बियांपासून तयार केला जातो. मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमींच्या जैविक नियंत्रणाकरिता कोणती परोपजीवी बुरशी वापरतात? न्यूमोरिया, ट्रायकोडर्मा, बॅसिलोमायसिस, व्हर्टिसिरियम. मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमींच्या जैविक नियंत्रणाकरिता परोपजीवी बुरशी म्हणून कशाचा वापर करतात? बॅसिलोमायसिस या जैविक परोपजीवी बुरशीचा वापर करतात. बॅसिलोमायसिस. पिनिड व नॉन पिनिड ह्या कोणत्या माशाच्या जाती आहे? कोळंबी, बांगडा, मृगल, सुरमई या जाती आहे कोळंबी माशाच्या, पिनिड आणि नॉन पिनिड. खालीलपैकी कोणता मासा थव्याने पोहणारा आहे? सुरमई, बांगडा, हैद. वरील सर्व. तर सुरमई, बांगडा आणि हैद हे तीनही मासे थव्याने पोहणारे आहेत. 1 ते 4 हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यास कोणता शेतकरी म्हणतात? 1 ते 4 हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्याला लघु शेतकरी असे म्हणतात. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते? गहू, मका, भात, ज्वारी. मका या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते. पीक कर्जाची परतफेड किती कालावधीत करावी लागते? 3 महिने, 6 महिने, 18 महिने. पीक काढणी केल्यानंतर लगेच. तर पीक कर्जाची परतफेड ही पीक काढणी केल्यानंतर लगेच करायची असते. जनावरांमध्ये घटसर्प व क्षय हे रोग कशामुळे होतात? जनावरांमध्ये घटसर्प व क्षय रोग विषाणू, बुरशी, जीवाणू कशामुळे होतात? जीवाणूमुळे होतात. वनशेतीच्या कोणत्या पद्धतीत झाडे व पिके यांची एकत्रित लागवड केली जाते? वनकुरण, कृषी वनरोपण, उद्यानकुरण, कृषी उद्यान वन पद्धती. कशामध्ये, कोणत्या पद्धतीमध्ये झाडे आणि पिके यांची एकत्रित लागवड केली जाते? तर कृषी वनरोपण मध्ये एकत्रित लागवड केली जाते. गोकुळ दुग्ध प्रकल्प कोठे आहे? सांगली, सातारा, मिरज, कोल्हापूर. तर गोकुळ दुग्ध प्रकल्प हा कोल्हापूर येथे आहे. आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी काय करतात? नॉचिंग, रिंगिंग, गडलिंग, बडिंग. काय करतात आंब्याला जास्त मोहर येण्यासाठी? रिंगिंग करतात. बटाटा संशोधन केंद्र कोठे आहे? कोइंबतूर, सिमला, पुणे, राजमहेंद्री. कुठे आहे? बटाटा संशोधन केंद्र हे सिमला येथे आहे. मातीतील सर्व सच्छिद्र जागा पाण्याने भरून पाणी गुरुत्वीय बलाने भूगर्भाकडे प्रवाहित होण्याच्या स्थितीला काय म्हणतात? मातीतील सर्व सच्छिद्र जागा पाण्याने भरून पाणी गुरुत्वीय बलाने भूगर्भाकडे प्रवाहित होण्याच्या स्थितीला काय म्हणतात? संपृक्त,
क्षमता, जलधारण क्षमता, कायमचा मरणोत्तर बिंदू, तात्पुरता मरणोत्तर बिंदू, काय म्हणतात त्याला, संपृक्त क्षमता असे म्हणतात. चाबुक्कानी कोणत्या पिकावरील प्रमुख रोग आहे? ज्वारी, ऊस, बाजरी, भात. तर चाबुक्कानी हा ऊस पिकावरील प्रमुख रोग आहे. खालीलपैकी कोणते मध्यम पाटबंधारे योजनेचे उद्दिष्ट आहे? मध्यम पाटबंधारे योजनेचे उद्दिष्ट धरण बांधणे, विहिरी खोदणे, पाझर तलाव, नद्यांना बंधारे बांधणे. त्याचं उत्तर आहे नद्यांना बंधारे बांधणे. कोणत्या माशाच्या यकृतापासून मोठ्या प्रमाणात तेल काढले जाते? बोंबील, राहू, शार्क, सायप्रिन्स. कोणत्या माशाच्या यकृतातून? शार्क माशाच्या यकृतातून मोठ्या प्रमाणात तेल काढले जाते. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1935, 1940, 1952, 1974. कधी झाली? ते 1974ला लाभक्षेत्र विकास प्राधिकरणची स्थापना करण्यात आली. सर्वोदय योजना देशात केव्हा सुरू झाली? सर्वोदय योजना ही 1949, 1950, 1952, 1955. कधी करण्यात आली सर्वोदय योजनेची स्थापना? सुरुवात 1949ला सर्वोदय योजना सुरू करण्यात आली. सरासरी कुटुंबाला सामान्य राहणीमान मिळवून देणारे धारणक्षेत्र म्हणजे काय? आर्थिक धारणक्षेत्र, पर्याप्त धारणक्षेत्र, मूलभूत धारणक्षेत्र, कुटुंब धारणक्षेत्र. काय होते? सरासरी कुटुंबाला सामान्य राहणीमान मिळवून देणारे धारणक्षेत्र म्हणजे आर्थिक धारणक्षेत्र होय. लाभक्षेत्र विकास कार्यक्रम कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आला? लाभक्षेत्र विकास कार्यक्रम हा 5व्या, 7व्या, 8व्या, 9व्या 5व्या पंचवार्षिक योजनेत लाभक्षेत्र विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. महाराष्ट्रातील कोणत्या कृषी हवामान विभागास ट्रान्झॅक्शन 1 असे संबोधले जाते? पश्चिम घाट विभाग, उपपर्वतीय विभाग, पश्चिम महाराष्ट्र मैदानी प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र कमी पावसाचा प्रदेश. कोणत्या प्रदेशाला किंवा विभागाला महाराष्ट्रातील ट्रान्झॅक्शन 1 असे नाव देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे उपपर्वतीय विभागाला, कृषी हवामान विभागाला ट्रान्झॅक्शन 1 असे संबोधले जाते. देशी गाई मध्ये सर्वात जास्त दूध देणारी जात कोणती? लाल सिंधी, गीर, साहिवाल, देवणी. सर्वांनाच माहिती आहे देशी गाईमध्ये साहिवाल ही सर्वात जास्त दूध देणारी गाय आहे. नंतरचा कोणत्या समितीने आम्ही पाण्याची इथं 8 येते. कोणत्या समितीने 8 पाण्याची सर्वप्रथम शिफारस केली आहे? गोडबोले समिती, बर्वे समिती, व्ही. सुब्रमण्यम समिती, दांडेकर देऊस्कर देशमुख समिती. दांडेकर देऊस्कर देशमुख समितीने 8 पाण्याची सर्वप्रथम शिफारस केलेली आहे. नंतरचा प्रश्न बघूया. उत्तम प्रकारची जेली कोणत्या फळापासून तयार होते? स्ट्रॉबेरी, आंबा, पेरू, पपई. उत्तम प्रकारची जेली जर तयार करायची असेल तर ती होते पेरू या फळापासून तयार होते. विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपले आजचे तांत्रिक घटकावरील प्रश्न. आणखी असेच प्रश्न हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.